रामकृष्ण हरी. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो तया गुरु केला जाणं. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये अतिशय आनंदानं साजरा केला जाणारा सणच आहे. हो, आज प्रत्येक गुरुला वंदन करण्याची परंपरा आहे, प्रघात आहे, अनेक संस्कृती आहे की आपण ज्यांच्याकडून काहीतरी शिकतो त्यांना वंदन करणे, त्यांचं आज पूजन करणे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे, ही आपली संस्कृती आहे. गुरुपूजन म्हणजे काय, का गुरुची कृतज्ञता व्यक्त करायची, गुरु कोण असतो, याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. पहा, प्रत्येक माणसाला दिशादर्शक, मार्गदर्शक हवाच. प्रत्येक माणसाला वाट दाखवणारा कोणीतरी एक गुरु असला पाहिजे. ज्याला नाही गुरु त्याचं जीवन नाही सुरू. प्रत्येक माणसाला असतो. मग आयुष्याच्या पहिलाच गुरु आई असते. ती चालायला, बोलायला शिकवते, जेवायला शिकवते. सर्व गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच आई गुरुरूपानं येऊन आपल्याला सर्व काही शिकवत असते. शाळेतले शिक्षक असतात, आपल्याला शालेय नॉलेज शिक्षक देत असतात. आणि शिक्षकही माणसाच्या आयुष्यातील एक दुसरा गुरु आहेत. त्यानंतर आपला मित्र सुद्धा गुरु असतो. म्हणूनच तर मी सुरुवातीलाच बोललो, प्रत्येक माणूस आपला गुरु असतो. ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं, तो प्रत्येक जण आपला गुरु असतो. म्हणून तुकोबराय म्हणाले, जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो तया गुरु केला जाणं. आणि आचार्यांनी सांगितलं की गुरुरे ब्रह्मा, गुरुरे विष्णू, गुरुरे देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून गुरुला नमन केलं जातं. आयुष्यात एक गोष्ट शिकलं पाहिजे, गुरु हा प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो आणि प्रत्येकाला गुरु मानता येतं ज्याच्याकडून आपण काही शिकत असतो. गुरु कोण असतो, ज्यांच्याकडे जे आहे ते देत असतात, ते गुरु असतात. आपण कुणाकडून शिकत असतो, ज्यांच्याकडून आपल्याला जे काही शिकायला मिळेल त्यांच्याकडून आपण ते शिकत असतो. मग कोणी असू शकतो गुरु. गुरुमित्र असू शकतो, गुरुपती असू शकतो, गुरुपत्नी असू शकते. गुरु समाजातले जे काही लोक तुम्हाला काही ना काही शिकवतात आणि त्यांच्याकडून तुम्ही काही ना काही शिकता, ते सर्वजण तुमचे गुरु असतात. आणि म्हणून त्यांची तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुपौर्णिमा, अर्थातच व्यास पौर्णिमा आपण असं म्हणतो. आणि ही गुरुपौर्णिमा महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहामध्ये साजरी होते. पण मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कुणाची तर ज्यांच्याकडूनही काही शिकायला मिळतं. मग गुरु कोण असतो, लहान असू शकतो, मोठा असू शकतो, अज्ञानी असू शकतो, सज्ञानी असू शकतो. अज्ञानी सुद्धा गुरु असतो, त्याच्याकडे काहीतरी वेगळं घेण्यासारखं असतं, आपण त्याच्याकडून ते घेत असतो. गुरुला लिहिता येतं का, वाचता येतं का, काही संबंध नाही. त्याच्याकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळालं ना, तो गुरु आहे. गुरुला जात, धर्म, वर्ण हे काही भेद नसतात. त्यांच्याकडे काही भेद नसतात. म्हणजे समाजातल्या ज्या घटकांकडून आपण शिकत असतो ते आपलं गुरु असतात. गुरु हे ग्रंथ सुद्धा असतात. आपण ग्रंथाला सुद्धा गुरु मानलं पाहिजे. म्हणजे आद्य गुरु, पहिले गुरु तर आपले ग्रंथच आहे. म्हणजे समाजातले हे घटक आपले गुरु असतात आणि त्या गुरूंची आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मी आज आमच्या भाषण कला प्रशिक्षणात गेल्या अनेक वर्षापासून गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी अनेक मंडळी मला भेटण्यासाठी येतात. मी त्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो की मी त्यांच्याकडून सुद्धा शिकतोय. जी मला भेटायला येतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरीच मंडळी, मी त्यांच्याकडून सुद्धा काही शिकतोय. आणि म्हणून मी त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मी त्यांचं सुद्धा आज विनम्रपणे आज आभार मानले पाहिजे की तुमच्याकडून सुद्धा मला भरपूर शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांची सुद्धा कृतज्ञता, निश्चित सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये जे गुरु मला लाभले, ज्यांच्याकडून जे काही शिकायला मिळालं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.